श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेली परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण सांगतात. श्री तात्यासाहेब त्यांच्या चित्ताची प्रसन्नता, वागण्या बोलण्यातला गोडवा आणि दुसऱ्याचे मन न दुखवण्याची दक्षता घेत. तात्यासाहेब मिलिटरी अकाउंट्सच्या खात्यात नोकरीस होते. श्री नानासाहेब शिरवळकर हे तेथे त्यांचे वरिष्ठ होते. श्रींचे ते अनुग्रहित होते. पुढे उतार वयात नानासाहेबांना किडनीच्या विकाराने खूपच त्रस्त केले होते. ते एकदा भेटले असता तात्यासाहेबांनी त्यांना विचारले, नानासाहेब, उपासना कशी चालू आहे? नानासाहेबांनी उत्तर दिले, नामस्मरणात आणि उपासनेत मी आनंदात आहे. हे ऐकून तात्यासाहेब एकदमच म्हणाले, मला हे भाग्य लाभेल का? नंतर प्रकृतीबद्दल चौकशी करताना नानासाहेब म्हणाले, आता शरीर थकत चालले आहेत. त्यावर तात्यासाहेब लगेच बोलले, नानासाहेब, देह थकला तरी मनाने थकू नये. श्री महाराजांचे तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे. तुमची व्याधी तुमच्या साधनात आड येणार नाही याची खात्री बाळगावी. तात्यासाहेबांकडे पाहिले असता मनाला प्रसन्न वाटे. दीर्घ सहवासामुळे मला तसा भास होत असेल असे वाटून नव्यानेच येणाऱ्या काही मंडळींपाशी मी चौकशी केली. तेव्हा त्यांनाही तोच अनुभव येत असल्याचे त्यांनीही सांगितले. प्राध्यापक बेलसरे त्यांना त्याबाबत विचारता ते म्हणाले, हे चित्तशुद्धीचे लक्षण आहे. चित्तशुद्धी झालेल्या व्यक्तीकडे पाहता क्षणी पाहणाऱ्याला अकारण प्रसन्नता वाटणे हा स्वाभाविक परिणाम आहे. श्री महाराजांचा एकमेव आदर्श अखंड डोळ्यापुढे असल्यामुळे सहजपणा आणि निर्गवीपणा हेही गुण तात्यासाहेबांच्या आचरणात आपोआप उतरले होते. त्यांचा पोशाख आणि वागणे अगदी चार चौघांप्रमाणे असे. समाजात कोठे गेले तर बाजूस बसायचे, पण ते देखील अगदी सहजपणे. त्यांच्या नम्रतेत कृत्रिमपणाचा लवलेशही नसे. ते पुष्कळदा पत्ते खेळावयास बसत आणि मन लावून खेळत. पण कोणी श्री महाराजांना भेटण्यास आले तर निसंगपणे डाव सोडून उठत. वय पाऊणशेच्या आतबाहेर असताना ते कोकणात आपल्या गावी 4-8 दिवस गेले होते. बरोबर नेहमीप्रमाणे पुष्कळ मंडळी होतीच. त्यात मुलेही होती. मुलांच्या हौसेखातर त्यावेळी ते क्रिकेटही खेळले. बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग वगैरे सारे काही मनापासून केले. लहान मोठी सारीच खेळात सामील झाली आणि खूपच गंमत आली. त्यांच्यावर सर्वांचेच इतके अलोट प्रेम होते की एखादी गोष्ट हवी असल्याचे कानी पडण्याचा अवकाश ती कोणीतरी आनंदाने आणून त्यांच्यापुढे हजर केली असती. फार काय, त्यांनी तसे नुसते दर्शविले असते तरी मालाडच्या श्रींचा हॉल चांदीच्या पत्र्याने मढविला गेला असता हे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. पण कोणा मागू नका हे महाराजांचे ब्रीद जाणून स्वतःकरिता किंवा महाराजांच्या करिता म्हणून त्यांनी कधी काही मागितले नाही आणि निर्लोभता सांभाळली. 1931 साली भरतभेट म्हणून एक चांगली तलम पण किमतीत माफक अशी धोतरजोडी बाजारात आली होती. मला ती आवडल्याने मी स्वतःसाठी एक खरेदी केली आणि घरी आल्यावर तात्यासाहेबांना दाखवली. तेव्हा ते म्हणाले, धोतरजोडीचा पोत चांगला की वाईट ते काही मला कळत नाही, पण भरतभेट हे नाव मात्र मला फार आवडले. मलाही अशी एक आणून दे असे म्हणून पैसेही देऊन ठेवले. तेव्हा मी त्यांना म्हटले, नुकतीच गुरुपौर्णिमा झाली त्यावेळी भारी पोतीच्या आणि भारी किमतीच्या धोतरजोड्या आलेल्या आहेत. असे असताना ही सामान्यातली जोडी आणखी कशाला आणायची असे मला वाटले. हे ऐकून ते हसले आणि म्हणाले, सोन्या बापू, अरे तू खुळा आहेस की काय? अरे महाराजांना आलेल्या वस्तू मी कशा काय वापरू? महाराजांच्या भक्तांच्याकडे लग्नमुंजींसारख्या प्रसंगी महाराजांतर्फे आहेर म्हणून द्यायला त्या वापरायच्या असतात. दुसऱ्या दिवशी मी त्यांना भरतभेट आणून दिली. ती ते वापरत होते तोपर्यंत रोज हे धोतर नेसताना मला तुझी आठवण येते या गोड शब्दांनी मला गौरवीत अशी त्यांची निर्लोभता होती. असो साधक हो,
एखादा गुण, कला किंवा विद्या ज्याच्यापाशी असेल त्याला सामान्यपणे असेच वाटत असते की त्याबद्दल आपले कौतुक व्हावे, प्रसिद्धी मिळावी. त्या उलट परमपूज्य श्री तात्यासाहेब स्वतःकडे चालत आलेली प्रसिद्धीसुद्धा ते कटाक्षाने टाळीत. ती कशी हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.